वेलकम बॅक मित्रांनो. काल आपण एक ब्लॉग अपलोड केला होता. फर्स्ट ब्लॉग होता तो. आज म्हणजे आपला हा सेकंड ब्लॉग आहे. तर मित्रांनो, कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला तो जर तुम्ही बघितला नसेल तर तुम्ही तो ब्लॉग पूर्ण बघा आणि त्या ब्लॉगवरती कमेंट करा. तर मित्रांनो, मी आता सध्या बाहेर आलो थोडं. आपल्या हे घर आहे मित्रांनो आपलं. तर मी घराच्या मागं आहे सध्या. तर मेन म्हणजे सध्या आपल्याला सर्किट थोडं ट्रॅक्टर चालून बघायचं होतं. तर ट्रॅक्टरकडे आलतोय मी आपल्या. मित्रांनो, बघू शकतो तुम्ही आपला ट्रॅक्टर. त्याला बटन नाही आहे, म्हणजे सॉरी चावी नाही आहे, हे फक्त बटनवरती चालू होतं. VST शक्ती कंपनीचं आपलं ट्रॅक्टर आहे मित्रांनो हे. तर मित्रांनो, हे ट्रॅक्टर तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि ह्या ट्रॅक्टरमध्ये आपण इथून मागे 2-3 व्हिडिओ बनवले आहेत. ते व्हिडिओ शॉर्ट्स व्हिडिओच्या फॉर्मॅटमध्ये आहे. तुम्ही ते व्हिडिओ नक्की बघा आणि ते व्हिडिओ ही कसे वाटले तुम्हाला ते बी सांगा. तर त्या पूर्ण सगळ्या आपल्या ह्या ट्रॅक्टरवरचे जेवढे व्हिडिओ आहेत त्याची मी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की चेक करा आणि ते व्हिडिओ वॉच करा आणि त्यावरती कमेंट करा. तर मित्रांनो, आपली सरकी आहे, तुम्ही बघू शकता. तर मेन म्हणजे मी कालच्या ब्लॉगमध्ये आणि या ब्लॉगमध्ये एकच तुम्हाला कॉमन गोष्ट दिसत असेल, ते म्हणजे शर्ट. तर काल शाळेत गेल्यामुळे काल मी उशिरा शर्ट घातलं होतं. त्यामुळे तरी 4 ते 5 वाजता 3-4 वाजता शर्ट घातलं होतं. त्यामुळे धुवायला न टाकता मी आज शर्ट घातलं आहे, 30 शर्ट. तर एवढंच कॉमन तुम्हाला दिसत असेल मित्रांनो. बाकी आणि मेन म्हणजे हेडफोन. तर मित्रांनो, हेडफोन यामुळे घातलेले आहेत. तर त्याचं मुख्य कारण असं आहे की ते आपले जे हवा आहे त्या हवाला पूर्ण ब्लर करून टाकतं आणि ती जे आपला नॉईज आहे त्या नॉईजलाच फक्त कॅच करून आपलं जे पूर्ण अनइरिटेड जो साऊंड आहे त्याला ब्लर करतं. बघू शकता मित्रांनो, हवा किती चालू आहे. त्याच्यामुळेच ते साऊंड पूर्ण हवाचाच येतो. दुसरा कोणताच हवा साऊंड येत नाही. तर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. कालच्या ब्लॉगमध्ये आपण ते टमाटे पडले होते. ते टमाटे जे काट्या होत्या त्या पडल्या होत्या. तर त्या काट्यावरती आपण पूर्ण ब्लॉग बनवला होता. तर त्या काट्या आपण डबल लावलेल्या आहेत. तुम्हाला मी तिथं गेल्याच्या नंतर दाखवतो. तर मित्रांनो, आपलं हे फुलाचं झाड आहे, त्याला बघा किती फुलं आलेली आहेत. तर तुम्हाला त्याला कंटिन्युअस फुल म्हणजे नसतात, पण जास्त करून फुल बघायला मिळतात. आता सध्या ह्या टायमाला त्याला दरवर्षी फुल येतात आणि आता बरेचसे दिवस फुलं त्याला कंटिन्युअस असतात. तर आता हे बघू शकता तुम्ही आपलं जांभळं झाड. ते तिथं आपलं जांभळं झाड आहे आणि इकडं आपली सरकी आहे. आणि इथं आपलं गिन्नी गवत लावलेलं आहे. सध्या मोठं नाही झालं आहे आपलं गिन्नी गवत, सध्या खूप लहान आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघा आपल्या झाडाला, जांभळ्या झाडाला एवढे जांब आलेत की ते पूर्ण फाटा मोडून गेलाय. तरी त्याला जांब अजून बी आहेत. आपण झाडही लावतो ते. तर मेन म्हणजे आपले जे टमाट्याचे झाड आहेत, ते टमाट्याचे जे काट्या लावले होते ते पडल्या होत्या. ते टमाटे आपण ते
सॉरी, त्या काट्या आपण डबल लावलेल्या आहे. तर दाखवूच मित्रांनो तुम्हाला मिरची बघा. गेल्या ब्लॉगमध्ये तशी तुम्ही मिरची तर बघितलीच असेल. तर हीच ती लाईन होती, जी लाईन आपली पूर्ण पडलेली होती. आता ती आपण पूर्ण बसवली आहे. तर बघू शकता मित्रांनो, आपण ती पूर्ण लाईन बसवली आहे. तर कशी दिसते. पहिल्यांदा ही पूर्ण लाईन पडलेली होती, आता ही पूर्ण आपण बसवली. या मिरच्या लाईन फुलं आलेली आहे सध्या. तर मित्रांनो, ह्या ब्लॉगला मी इथं संपवतो आणि उद्याच्यालाही एक ब्लॉग अपलोड होणार. तर कमीत कमी 5 ते 6 दिवस कंटिन्युअस ब्लॉग अपलोड होणार आहे. तर तुम्ही ब्लॉग नक्की आपले बघत राहा. आता सध्या जे आपले मिनी ब्लॉग आहे ते मिनी ब्लॉग टाकू शकत नाही, कारण की त्या ब्लॉगला एडिटिंगला खूप टाईम लागतो आणि एवढा टाईम नाही आहे. आणि जे त्या कॅपकटवर एडिट केल्यामुळे त्या ब्लॉगला एडिट करायला खूप सारं जे आपलं नेटवर्क लागतं, आणि नेटवर्कच नाही तर फक्त त्याला नेट बी लागतं, आणि तेवढा डाटा आपल्यापाशी असणं गरजेचं आहे. कारण की आता मला फक्त 1.5 GB येतो, तसं वेगळा विषय काही. मी कालचा ब्लॉग थोडा एडिट केला आहे, फक्त स्पॉट ब्लर 2-3 गोष्टी टाकलेल्या आहेत त्यामध्ये. तो ब्लॉग नक्की वॉच करा आणि बाय. तर मिळूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये. तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका.